आपल्या या पेंढरघोळ या गावातील अनेक वर्ष रहिवासी असलेले हे सदगीर परिवार आणि या सदगीर परिवारातील एक लहानसं लेकरू कैलासवासी प्रेम लहानू सदगीर बाळाला 27 मे 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्याचं अतिशय दुःखद असं निधन झालं। खऱ्या अर्थानं भगवंतानी आम्हाला प्रत्येकाला जन्माला घातलेला आहे, पण जन्माला घालतानाच प्रत्येकाचं आयुष्य भगवंतानी ठरवलेलं असतं बरं का। प्रत्येकाला आयुष्य भगवंतानी वेगवेगळं दिलेलं आहे। कोणाला किती आहे ते तुम्हालाही तुमचं माहिती नाही आणि मलाही माझं माहिती नाही बरं का। कोणाला किती आयुष्य आहे ते तुम्हालाही तुमचं माहिती नाही आणि माझंही मला माहिती नाही। खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत आणि एक दिवस आपल्याला या जगाचा निरोप घ्यायचा आहे, हे सगळं सोडून जायचं आहे, हे तेवढंच सत्य आहे नाही का। प्रत्येकाला जावं लागणार आहे, फक्त एवढंच आहे मृत्यू आहे हे सत्य आहे, कधी आहे हे आपल्याला माहिती नाही। आणि म्हणून या ठिकाणी अतिशय अल्प काळामध्ये अर्थात वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी कैलासवासी प्रेम लहानू सदगीर बाळाचा अतिशय दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे की नाही। लहान लेकर बिचारी खेळत असतात आणि त्याचप्रमाणे तो त्या ठिकाणी खेळायला गेला, बॉल खेळायला गेला बरं का। लहान मुलं ज्याप्रमाणे खेळतात त्याप्रमाणे बिचारा तो बाला आपला नाही का बॉल बॅट खेळायला काय गेला त्या ठिकाणी, आणि तो बॉल बाजूला गेल्यानंतर ज्या वेळेला बॉल आणायचा म्हणून त्या गॅलरीच्या वाशाला कुठे त्याने पकडलं आणि त्याच ठिकाणी त्याला सर्पदंश झाला बरं का। आता एवढ्या लहानशा बालाला सर्पदंश झाल्यानंतर घरातल्यांचा आटापिटा हा चालू असणारच नाही का। या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याचे आजोबा आहेत, आपल्या प्रेमचे आजोबा कारभारी बाबा असतील, लक्ष्मण बाबा असतील, प्रेमचे वडील आपले लहानू दादा असतील, त्याचप्रमाणे आजी आहे चंदाबाई, प्रेमची आई अंजलीबाई, त्याचप्रमाणे संगीताबाई, चुलताय नामदेव दादा, दुसरा चुलताय बालू सदगीर दादा, त्याच्यानंतर मामा परिवार आहे संदीप मामा, त्याचप्रमाणे राकेश मामा, पार्वतीबाई मावशी, त्याचप्रमाणे बहीण आहे सायली। अर्थात ही दोघच बहीण भावंड का, प्रेम आणि सायली नाही का। खऱ्या अर्थानं अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी झाली। त्या बहिणीलाही माहिती नसेल नाही का माझा भाऊ मला सोडून जाणार आहे, आजोबांनाही माहिती नसेल की माझं लहान लेकरू, बाबाला माहित नसेल, आईला माहिती नसेल की आमचं लहान लेकरू आम्हाला सोडून जाणार आहे बरं का। आणि अशा प्रकारे अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी या सदगीर परिवारामध्ये घडली। आपला प्रेम आपल्याला सोडून गेला। 27 मे 2025 रोजी त्याला देवाज्ञा झाली बरं का। दैवजात दुःखे भरले दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा बरं का। ज्याप्रमाणे एखाद्या सागरामध्ये अनेक प्रकारच्या नद्या जातात की नाही, नद्यांचं पाणी, नद्या त्या अगदी सागराला भेटायला जात असतात बघा। वेगवेगळ्या प्रकारच्या नद्यांमध्ये येणारी ती ओंडकं लाकडं सागरामध्ये गेल्यानंतर काही काळांतराने वेगवेगळ्या नदीच्या प्रवाहाबरोबर आलेली लाकडं एकत्र येतात, असे ते ओंडके एकत्र आल्यानंतर काही काळ काय होतंय त्या सागरामध्ये ते एकत्र राहत असतात। त्यांना माहिती नसतंय की आपण कधीतरी दुभंगणार आहोत किंवा वेगळे होणार आहोत किंवा आपली ताटातूट होणार आहे, असं माहिती नसतंय त्यांना। ते त्या पाण्याचा आनंद घेत असतात, त्या लाटांचा आनंद घेत असतात, त्या सागरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आनंद घेत असतात नाही का। पण त्या ठिकाणी म्हटलेले सुभाषितकार, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ। पुन्हा एखादी त्या सागरामध्ये लाट अशा प्रकारे येते की अनेक काळापर्यंत एकत्र असलेली ती दोन्ही ओंडके दुभांगली जातात। किती दुभांगली जातात शेवटपर्यंत। आता किती जरी आम्ही हाक मारली, किती जरी टाहो फोडला, किती जरी बाळाला आवाज दिला आमच्या, तरी बाळा आम्हाला परत भेटणार नाही, परत येणार नाही। अर्थात एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा।
दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. खऱ्या अर्थानं त्याला बरं वाटावं, त्याला उदंड आयुष्य लाभावं, आमच्या प्रेमने आमच्यामध्ये असावं, बाळाने मोठं व्हावं, नाही का? आई वडिलांच्या अपेक्षा असतात ना. त्यासाठी त्याला दवाखान्यामध्ये दाखल केलं, शहापूरला दवाखान्यात नेलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बरं का? या सदगीर परिवाराने खूप प्रयत्न केले, पण प्रयत्नाला अपयश आलं आणि शेवटी नियमाप्रमाणे यद दष्टम तद नष्टम अशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी मृत्यू आला. आपलं हे संपूर्ण जग सोडून जावं लागलं अतिशय अल्प काळामध्ये. अर्थात वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी, काहीतरी 8वी पास झाला होता बाळाना, आता 9वीला गेला होता, नाही का? आणि या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. खर तर आपला जन्म ज्या वेळेला झालेला आहे ना, त्याच वेळेला आपली मृत्यूची तारीख भगवंतांनी लिहिलेली आहे, फक्त आपल्याला माहिती नाही. प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य दिलेलं आहे, प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य दिलेलं आहे. बरं का? त्यामध्ये कोणी 80 वर्ष त्या ठिकाणी कार्य करतंय, कोणी 100 वर्षे कार्य करतंय, कोणी 60 वर्षे, 50 वर्ष, नाही का? बाळाला फक्त अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी निरोप घ्यावा लागला. काही 5 वर्षामध्ये काहींना आपले आई वडील पाहण्याचं सुद्धा नशिबात नसते, नाही का? जन्म झाला काय आणि गेलाय का, अशी पण आपण कितीतरी बालकं पाहतोय की नाही, जन्मतात जातात. म्हणजे एक प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं भगवंताने दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं किती आहे आयुष्य आपल्याला कोणालाही माहिती नाही, बरं का? पण जरी माहिती नसेल तरी जाणं हे सत्य आहे प्रत्येकाला, नाही का? मृत्यू हा प्रत्येकाला जावंच लागणार आहे, सत्य आहे. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सत्य आहेत, त्यापैकी एक सत्य असलेली गोष्ट म्हणजे आपल्याला मृत्यू आहे. आपल्याला या जगातून निघून जायचं आहे, नाही का? आता जगातून निघून जाण्याच्या आधी आपलं कर्तव्य काय आहे हे महत्वाचं आहे ना, नाही का? आपण काय केलं पाहिजे, बरं का? आपल्या या देहाला किंमत कुठपर्यंत आहे, आपण कुठपर्यंत सगळं काही कार्य करू शकतो. आपल्याला खूप वाटतंय की मी 100 वर्षे जगेन, मी 80 वर्षे जगेन, आणि त्याप्रमाणेच आपण नियोजन करतो की नाही, त्याप्रमाणेच आपण जगत वगत असतो की नाही. आज काही लोक बघा काही पॉलिसी वगैरे काढतायत, ती पॉलिसी काढणारे अर्थात ते आपल्या विमा वगैरे असतो नाही का, ते काढणारे काय, तुमच्या वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला अमुक मिळतील, तुमच्या वयाच्या 80व्या वर्षी तुम्हाला अमुक मिळतील. बरं, आपण 60 वर्षापर्यंत 80 वर्षापर्यंत राहू याची गॅरंटी आहे आपल्याला? 80 वर्षे 60 वर्षे लांब जाऊ द्या, उद्याचा सूर्य आपण पाहू हे तरी आपल्याला माहिती आहे का? रात्रीच्या वेळी मिटलेले डोळे सकाळी उघडतीलच हे खात्री लायक आपण सांगू शकतो? हे 100% आपण सांगू शकतो? नाही सांगू शकत, नाही सांगू शकत. मग या देहाला किंमत कुठपर्यंत आहे, हा देह कुठपर्यंत कार्य करू शकतो, त्याची ओळख करून देत असताना या 9व्या अध्यायातील 413व्या ओळीमध्ये भगवंत म्हणतात, परिमळू निघाली या पवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी, तैसे आयुष्याची या मुठी केवळ देह. एकदा काय फुलातील सुगंध निघून गेला, फुल आपण कुठपर्यंत जवळ करतो, जोपर्यंत त्या फुलात सुगंध आहे तोपर्यंत, नाही का? सुगंध असलेलीच फुलं आपण जवळ करतो की नाही, बरोबर आहे की नाही? सुगंध असलेली फुलं आपण जवळ करतो, आणि जोपर्यंत त्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत आपण त्याला ठेवतो, बरं का? आपण त्याला आपलंसं करतो, आपण त्याला आवडीने जवळ करतो. एकदा सुगंध निघून गेला की त्या फुलाला आपण काय करतोय, बाजूला सारतोय, आहे की नाही? त्याची आवड, त्याच्यावरची आवड आपली कमी होते, बरं का? त्याला आपण बाजूला फेकून देतोय, बाजूला सारतोय. तसं जोपर्यंत या देहामध्ये देव आहे, अंतरात्मा आहे, तोपर्यंत आपण सगळं काही कार्य करत असतो, बरं का? सगळ्यात महत्वाचं, आपल्या अंतरामध्ये देव आहे हे सगळ्यांना पटतंय ना? माझा सगळ्यांना प्रश्न आहे, आपल्या आतमध्ये देव आहे हे सगळ्यांना पटतंय की नाही? देव आहे म्हणून आपण कार्य करतो हे सगळ्यांना पटतंय की नाही? त्याला काय म्हणतोय आपण? अंतरात्मा. आत्मा आहे तोपर्यंत आम्ही बोलतोय, चालतोय, खातोय, पितोय, सगळं काही कार्य करतोय. आज आमच्या डोळ्यातून पाहणारा कोण आहे, कानातून ऐकणारा कोण आहे, मुखातून बोलणारा कोण आहे? तो अंतरात्मा असताना आम्ही त्या माणसाची ओळख करून देतोय, नाही का? कोणाची तरी ओळख सांगायची असली तर आपण काय बोलतोय, अमुक अमुक नाही का, तो पेंढरगोळ मधला, अमुक अमुक असा असा, तो उंचसा आहे, तो गोरासा आहे, तो असं असं नाक आहे त्याचं, ते अशा अशा वर्णाचा आहे तो, आपण ओळख अशी करून देतो, बरोबर आहे की नाही? पण कालांतराने आपल्याच कानावर येते, अमुक अमुक तो माणूस गेला, बरोबर आहे की नाही? अमुक अमुक असा तो माणूस गेला. कोण गेला रे? अरे तो नाही का असा उंचसा गोरासा, असं असं नाक त्याचं होता, असं असं होता तो, अशा अशा वर्णाचा होता तो,
मग ज्या वेळेला आपण तिथे येतोय त्यावेळेला ज्याचं आपण वर्णन करतोय ते शरीर तर पुढे पडलेलं असते, बरोबर आहे की नाही? ज्याचं वर्णन करतो ते शरीर पडलेलं असते ना पुढे, गोरासा, उंचसा, असा असं नाक आहे, तो अशा अशा वर्णाचा, सगळं पडलेलं असतंय. मग शरीर जर पडलेलं आहे, पाहणारे डोळे आहेत, ऐकणारे कान आहेत, बोलणारं तोंड आहे, चालणारे पाय आहेत, काम करणारे हात आहेत, मग ते का काही क्रिया करू शकत नाही? का क्रिया करू शकत नाही? घरामध्ये सगळ्या प्रकारची उपकरणं आहेत, पंखा आहे, बल्ब आहे, फ्रीज आहे, नाही का, मिक्सर आहे, सगळ्या प्रकारची उपकरणं आहेत, पण लाईटच नसेल तर सगळ्याला किंमत शून्य आहे ना. फक्त पाहत राहावं, नाही का, क्रिया करणार नाहीत ते. बल्बाकडे फक्त पाहायचं, बल्ब पेटणार नाही. पंख्याकडे फक्त पाहायचं, पंख चालणार नाही, फिरणार नाही पंख, बरं का. अर्थात तसंच आहे, आमचे डोळे आहेत, आमचे हात आहेत, आमचे कान आहेत, आमचं तोंड आहे, पण त्याच्यातून क्रिया करणारा भगवंत निघून गेला की सगळ्याला किंमत काय होते? शून्य होते. किंमत राहते का त्याला? किंमत राहत नाही. काय म्हटलेलं आहे? आत्मा जाता देह पडे. पडे म्हणजे स्वतःचंही स्वतः काही करू शकत नाही. शेवटची आंघोळ सुद्धा दुसऱ्यालाच घालावी लागते की नाही? बघा ना, माणसाच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर किती विचित्र कथा आहे ना. ज्या वेळेला जन्माला आला तेव्हा स्वतः आंघोळ केली नाही. केली? जन्माला आलेल्या बाळाने स्वतः आंघोळ केली? तेव्हा सुद्धा आंघोळ घालणारे दुसरेच, बरोबर. आणि शेवटी सुद्धा मृत्यूनंतर शेवटची आंघोळ घालणारे ही पहिली आंघोळ ही दुसऱ्यानेच घातली आणि शेवटची आंघोळ ही दुसऱ्यानेच, बरोबर आहे की नाही? मग त्याचे हात नाही आहेत का, पाय नाही आहेत का, सगळी इंद्रिय आहेत ना, पण ते कार्य करू शकत नाही, बरं का. आणि म्हणून मग जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे, तोपर्यंत आपण कार्य करू शकतो. अंतरात्मा निघून गेला की आत्मा जाता देह पडे. काय म्हटलेलं आहे? आत्मा जाता देह पडे. आणि देह पडता म्हणती मढे. काय बोलतोय आपण त्याला? देह म्हणतो का त्याला आपण? मढ म्हणतो ना. देह कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत. अंतरात्मा आहे तोपर्यंत देह. एकदा अंतरात्मा निघून गेला का त्या देहाचं काय होतंय? मढ, बरोबर आहे की नाही? त्याच्याही पलीकडे काय म्हणतात माहितीये का? माती. काय म्हणतात? माती म्हणतात ना, बरोबर आहे की नाही? कशाला मातीचे हाल करता, कशाला मातीला जास्त हे करताय, बोलतो की नाही. अर्थात एकदा अंतरात्मा निघून गेला की देह जरी आमच्या समोर पडलेला असेल, शरीर जरी आमच्या समोर पडलेलं असेल, तरी सुद्धा आम्ही त्याला काय म्हणतोय? माती म्हणतोय, त्याला मढ म्हणतोय. मढ्यास कर्तृत्व न घडे. मढ्याकडून कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व घडणार नाही. कधीतरी कोणी मेलेल्या माणसाने असं डोळे उघडून बघितलंय का? माझ्या मैताव कोण कोण आले बघू द्या जरा. बघितलंय? नाही ना. कधीच क्रिया कुठल्याही प्रकारची घडत नाही एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर. म्हणून आत्मा आहे, आपल्या अंतःकरणामध्ये आत्मा आहे तोपर्यंत आपण सगळं काही कार्य करू शकतो, बरोबर आहे की नाही? जोपर्यंत तो देव आहे, त्या देवाचं सामर्थ्य आहे, तोपर्यंत आम्ही सगळं काही करू शकतो. एकदा तो अंतरात्मा निघून गेला ना की मग मात्र कुठल्याही प्रकारे काहीही कोणीही कार्य करू शकत नाही, बरं का. आता बघा, देवाला जी माणसं लोक मानतात, मानणं हा विषयच नाही, देव आहेच, देवाला मानणं विषयच नाही, बरं का. आता उदाहरणार्थ आपल्या आईने आपल्याला वडिलांची ओळख करून दिली की बाबा हे तुझे वडील आहेत, अर्थात हा तुझा बाप आहे, बरोबर आहे की नाही? आपल्याला वडिलांची ओळख करून दिली कोणी? आईनेच ना. आई सांगेल तो आपला बाप, बरोबर आहे की नाही? आई सांगतील ते आपले वडील. वडिलांना आपण बोलू शकतो का तुम्ही माझे वडील आहेत असा मी तुम्हाला मानतो? चालेल? मानण्याचा विषय काय तिथे आहेच ना, बरं का. मानणारा भाऊ असतो, मानलेला मामा असतो, मानलेला चुलता असतो, मानलेला काका असतो, बरं का. मानलेली बरीच नाती असतात, पण आई आणि वडील ही मानण्याची गोष्ट नसते. असते? नाही ना. तसं देव हा मानण्याचा विषय नाहीये. तुम्ही मानावा नका मानू, तुम्ही आहे म्हणावा नाही म्हणा, देव आहेच. तुम्ही नाही म्हणल्यानंतर देव नाहीये का? नाही म्हणणाऱ्यांची सेवा सुद्धा देव करतोय. देव नाहीये म्हणणाऱ्यांची सुद्धा सेवा कोण करतोय? तोच देव करतोय ना. अर्थात देवाचं पूजन करणाऱ्यांची सेवा, देवाचं भजन करणाऱ्यांची सेवा, देवाचं नामस्मरण करणाऱ्यांची सेवा तो देव करतोय. आणि तोच देव नास्तिकांची सुद्धा, अर्थात देव नाही आहे म्हणणाऱ्यांची सेवा सुद्धा तोच देव करतोय.
बरोबर आहे की नाही? मग आपण काय करायचंय तर तो अंतरात्मा असतानाच आपण त्याची ओळख घ्यायची आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला की मग लोक चौघांच्या खांद्यावर जाताना बोलतात ना, काय म्हणतात बरं? राम नाम सत्य म्हणतात की नाही? आता मला सांगा, चौघांच्या खांद्यावर एकदा ती माती मड, माती आणि मडच ना, दुसरं काय? चौघांच्या खांद्यावर ती माती मड आहे. आता आपण किती जरी ओरडून म्हटलो राम नाम सत्य आहे, तरी सुद्धा त्याला कळणार आहे? त्याला त्याचा काही उपयोग आहे? मग अंतरात्मा गेल्यानंतर ते मार्गदर्शन हवं की अंतरात्मा असताना ते मार्गदर्शन हवं? ते कधी कळायचंय आपल्याला? ते कधी कळून घ्यायचंय? सत्याची ओळख आम्हाला घ्यायची आहे अंतरात्मा असताना. बरोबर आहे की नाही? अंतरात्मा असताना आम्हाला त्या सत्याची ओळख घ्यायची आहे. आणि मग जर अंतरात्मा असताना त्या सत्याची जर ओळख घ्यायची, आम्हाला जर त्या देवाची ओळख घ्यायची, तर आम्हाला त्या परब्रह्माची ओळख घ्यायची, तर आम्ही अखंड एक स्मरणात ठेवलं पाहिजे, संपूर्ण जगामध्ये तो देव आहे. संपूर्ण जगात देव आहे. जली स्थली काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे तो देव. आणि संतांनी त्याची प्रचिती घेतली सुद्धा. बरोबर आहे की नाही? संतांनी त्याची प्रचिती घेतली सुद्धा. प्रत्येक ठिकाणी त्या देवाला बघितलं संतांनी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझारी. बरं का? दलिता कांडिता तुझं गायीन अनंत, अखंड आणि अखंड त्या भगवंताची ओळख, त्या भगवंताचं नामस्मरण केलं संतांनी. जनाबाईने, कान्होपात्रा, बहिणाबाई, आहे की नाही? सगळ्यांनी नामस्मरण केलं. अर्थात तो देव सर्वत्र भरलेला आहे. तो देव प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे त्या देवाने ज्या 4 खाणी निर्माण केल्यात की नाही, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज. आता बघा, आपण जे प्राणी पक्षी बघतो, जे जीवजंतू बघतो, लहानाहून लहान, अगदी ही जी झाडं झुडपं बघतो, या सगळ्यांची गणना कशामध्ये होते? 84 लक्ष जीवयोनीमध्ये. बरं का? 84 लक्ष जीवयोनीमध्ये या सगळ्यांची गणना होते. ही 84 लक्ष जीवयोनीची निर्मिती कशापासून केली? श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज. म्हणजे जन्माला येण्याचे 4 प्रकार आहेत. एक म्हणजे अंड्यातून जन्माला येणार, दुसरं म्हणजे आईच्या योनीतून अर्थात डायरेक्ट जन्माला येणार जारज, आणि बीजातून जन्माला येणार, आणि घामातून जन्माला येणार. याच्या व्यतिरिक्त कोणाचा जन्म आहे का? कुठल्या जीवाचा जन्म आहे? एक म्हणजे बीजातून, म्हणजे बी पासून, वृक्षवल्ली जे काय आहेत झाडू झुडप नाही का, बीजापासून. एक म्हणजे अंड्यातून. बरं का? दुसरं म्हणजे जारज, डायरेक्ट म्हणजे आईच्या योनीतून जन्माला येणारे जारज, आणि त्याच्या पलीकडं घामातून श्वेदज. याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचा जन्म नाहीये. ह्या 4 प्रकारेच जन्माला येतात माणसं. बरं का? माणसं म्हणजे या 4 प्रकारेच ही जीवसृष्टी, या जीवसृष्टीमध्ये जे काही जीव जन्माला आलेले ते 4 प्रकारेच जन्माला येत असतात. याच्या व्यतिरिक्त नाही. मग एक विचार केला पाहिजे की सगळ्यांमध्ये तो देव आहे. बरं का? सगळ्यांमध्ये तो देव आहे. म्हणून तो जगद्गुरु तुकोबा बोलले ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. बरं का? जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आणि संतांनी सुद्धा सर्वत्र तो देव बघितला, सर्वत्र देव बघितला. बरं का? पण आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना पहिला विचार काय केला पाहिजे माहितीये का? जो सर्वत्र आहे ना तो माझ्या आत आहे. समजतंय? जो सगळीकडे आहे ना, जो सर्वत्र आहे ना, तो कुठे आहे? माझ्या आत आहे. तो माझा अंतरात्मा म्हणून माझी सेवा करतोय. अंतरात्मा म्हणून माझी सेवा करतोय. बरं का? मग आता आम्ही जर एवढं स्मरणात ठेवलं की तो देव माझ्या आत आहे, तर सांगा वाईट कर्म घडतील, चुकीची कर्म घडतील, चुकीची कर्म. आता सगळ्यात महत्वाचं, चोरी करणारा चोर आधी सुरुवातीला सर्वत्र काय पाहतो बरं? मला कोणी पाहतंय का? बरोबर आहे की नाही? मला कोणी पाहतंय का पहिला याचाच विचार करतोय की नाही? एखादा वाईट कर्म करत असेल, एखादा चोरी लबाडी करत असेल, तर तो पहिला विचार काय करतो? मला कोणी पाहतंय का? आणि ज्या वेळेला त्याला खात्री होते की कोणी पाहत नाही, त्यावेळेस तो चोरी करतोय. बरोबर आहे? आता त्याच वेळेला त्याच्या मनात जर विचार आला की मला बाहेर जरी कोणी पाहत नसेल तरी पाहणारा माझ्या आतमध्ये आहे, माझा अंतरात्मा आहे, माझा देव आहे, सांगा त्याच्याकडून चोरी घडेल? वाईट कर्म घडतील त्याच्याकडून? नाही घडणार. आणि म्हणून आम्हाला जर चांगल्या प्रकारची कर्म करायचंय, चांगल्या प्रकारचं जर जगायचंय, वागायचंय, तर सर्वात पहिले आम्ही एक विचार केला पाहिजे की आमच्या अंतरामध्ये तो भगवंत आहे, तो देव आम्हाला सांभाळतोय. आमच्या अंतरामध्ये जो अंतरात्मा म्हणून कार्य करतोय तो देव आम्हाला सांभाळतोय. हा सगळ्यात पहिला विचार आम्ही करायचा आहे. आता बघा, तसं जर पाहायला गेलं तर एक पृथ्वीचा सिम्बॉल ज्या वेळेला बघितला, पृथ्वी गोल आकाराची अशी ती नाही का, त्या शाळेमध्ये ज्या वेळेला त्याने बघितलं, शाळेमध्ये गेल्यानंतर एक पृथ्वीचा असा गोल असा आकाराचा एक
हे असतो ना, नाही का, आपण बघितलेलं आहे पृथ्वी गोल अशी. तर त्यावेळेला त्यांनी फिरून फिरून बघितलं, फिरून फिरून बघितल्यानंतर त्या संपूर्ण जगामध्ये आलं का लक्षात, त्या संपूर्ण पृथ्वीवर आपला भारत देश कुठे आहे म्हणून त्यांनी बघितलं. तर एवढ्या अशा आकाराचा असा त्याला भारत देश दिसला, बरं का, एवढ्या अशा आकाराचा त्याला भारत देश दिसला. आता त्याने विचार केला की एवढा असा भारत देश आहे, याच्यामध्ये माझा महाराष्ट्र, अगदी एवढा असा महाराष्ट्र त्याला दिसला. त्या महाराष्ट्रामध्ये माझा ठाणे जिल्हा एक टिंबा, छोटासा एक, नाही का, हा ठाणे जिल्हा माझा थोडासा एक टिंबा फक्त आहे की नाही. त्याच्यामध्ये माझं पेंढरगाव, घोळगाव, शहापूर तालुका दिसलाच नाही. पेंढर घोळगाव तर प्रश्नच नाही, आणि मी काहीच नाही तिथे, आपण काहीच नाही तिथे, आपलं नावच नाही तिथे. म्हणजे त्यावेळेला त्याला कळलं की अरे बापरे, एवढा मोठा जग आहे, त्या जगात माझा देश एवढासा आहे, त्यात माझा राष्ट्र महाराष्ट्र एवढासा आहे, जिल्हा एक टिंबा आहे फक्त, आणि शहापूर तालुका तर नाहीच आहे, पेंढरघोळ गाव तर पत्ताच नाही, आणि माझं तर तिथं नाव निशाणच नाही. म्हणजे मी काहीच नाही असं त्याला वाटलं. पण तेवढ्यात त्याच्या मनामध्ये काय विचार आला माहिती आहे का, हे जग जर एवढं मोठं आहे, कळतंय, हे जग जर एवढं मोठं आहे तर त्या जगाला निर्माण करणारा किती मोठा असेल, बरोबर आहे की नाही. आणि त्या जगाला निर्माण करणारा देव जर माझ्या आतमध्ये सामावलेला आहे तर मी किती मोठा आहे, काय समजतंय. त्या जगाला निर्माण करणारा देव जर अंतरात्मा म्हणून माझी सेवा करतोय तर मी किती मोठा आहे. पण कुठपर्यंत, जोपर्यंत तो अंतरात्मा आहे तोपर्यंत. तू लाख हिफाजत कर ले, लाख करे रघवाली, उड जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. अर्थात एकदा तो अंतरात्मा निघून गेला की म्हटलेला आहे, नाही का. मग कोण कोणाचं आहे बरं, जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे आपले आहेत. जोपर्यंत माणसाकडे शक्ती आहे, तारुण्य आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, नाही का, तोपर्यंत सगळं काय आहे. एकदा काय सगळं निघून गेलं की मग मात्र नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतीच असेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील दागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. दो दिशाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. आहे की नाही. जोपर्यंत त्या अंतरात्म्याची साथ आहे तोपर्यंत, नाही का, सगळ्या गोष्टी आपल्या आहेत. अन्यथा एकदा अंतरात्म्याने साथ सोडले ना की आपल्याला जगावंसं जरी वाटलं तरी ती गोष्ट आपल्या हातात नाही ना, नाही का, आहे का आपल्या हातात नाही. आता एखाद्याला आपल्याला खूप वाटतंय की एखाद्याने खूप जगावं, खूप आयुष्य त्याला मिळावं, खूप आयुष्य लाभावं, बरं का. आता ज्याच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेले, नाही का, आपला हा प्रेम बाळा, नाही का, 14व्या वर्षी वयाच्या त्याने निरोप घेतला आपला, बरं का. प्रेम बाळाचे आजोबा आहेत, बरं का, आजी आहे, नाही का. आपण पाहतो इथे या ठिकाणी की आता आजोबांचंही वय साधारणतः 70च्या घरामध्ये असेल, नाही का, 70-75च्या घरामध्ये असेल. ज्या वेळेला हा मुलगा त्या वेदना सहन करत होता, नाही का, त्याला ते विषबाधा झाली सर्पाची, आजोबालाही वाटलं असेल ना की आता माझं 60-70-75 वय झालं, नाही का, मला काय आता करायचं आहे, माझं काय राहिलंय जीवन, माझं काय राहिलंय जगणं, बरं का. देवाला प्रार्थना केली असेल ना त्या आजोबाने, अरे तुला जर न्यायचंच आहे तर तुझी जर एक जागाच रिकामी झालेली आहे आणि ती जागा जर तुला भरायची आहे देवा, मला घेऊन जाणार आहे की नाही. आजोबा असतील, ते दुसरे आजोबा असतील, आजी असेल, आई वडील असतील, नाही का. पण इथे कसं आहे माहितीये का, जे काही ब्रह्मलिखित आहे म्हणावं किंवा जे काही प्रत्येकाच्या नशिबामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, ते कोणीही कोणाचं वाटेकरी नसते, बरं का. किती जरी आपल्याला वाटलं तरी मुलाचं आयुष्य आई वडील घेऊ शकत नाही आणि आई वडिलांचं आयुष्य मुलगा घेऊ शकत नाही, बरं का. आपल्याला वाटतं ही सगळी गोष्ट झाल्यानंतर की असं केलं असतं तर तसं झालं असतं आणि तसं केलं असतं तर असं झालं असतं. तर्क वितर्क, नाही का, आपले तर्क वितर्क चालतात ना. अमुक दवाखान्यात नेला असता तर असं झालंच नसतं, नाही, तो आपला फक्त विचार करण्याची पद्धत झाली, बरं का, आपली विचार करण्याची पद्धत झाली. पण तुम्ही सांगा, आपण मृत्यू टाळू शकतो का कोणाचा? आई वडील मुलाचा नाही टाळू शकत आणि मुलगा आई वडिलांचा नाही टाळू शकत, मृत्यू नाही टाळू शकत. बघा, आपल्याकडे किती पैसा अडका जरी असला आणि किती साधन संपत्ती असली तरी आयुष्य आपण कधी कोणाचं विकत घेऊ शकत नाही, कोणाचं पण नाही आणि आपलंही वाढू शकत नाही. वाढू शकतो का?
नाही वाढू शकत आपण. मागे एक 6 महिन्यापूर्वी माझं एका ठिकाणी प्रवचन झालं बरं का. 6 महिन्यापूर्वी एक सांगतो तुम्हाला की प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्या समोर एखादा जर आपल्या घरातला माणूस जातो तर त्याला उदंड आयुष्य लाभलं पाहिजे, त्याला जगलं पाहिजे, त्याला चांगल्या प्रकारचं आयुष्य लाभलं पाहिजे, नाही का. काय झालं तिथे साधारणतः 27-28 वर्षाचा तो मुलगा बरं का, 27-28 वर्षाचा मुलगा, लग्न झालं त्याचं. आणि लग्न झाल्यानंतर एक मुलगी झाली, 1-2 वर्षामध्ये, 1-1.5-2 वर्षामध्ये मुलगी झाली. त्यानंतर लग्नाच्या काहीतरी 3ऱ्या वर्षी त्याला असं आजार निर्माण झाला, थोडा अशक्तपणा जाणवायला लागला, काही अधूनमधून असे वेगळ्या प्रकारच्या काही आजार उद्भवायला लागले, दुखणं सुरू झालं. आणि मग त्यावेळेला त्याला काय केलं, दवाखान्यामध्ये दाखल केलं, एक्सरे केला, सोनोग्राफी केली, MRI, CT स्कॅन. त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याचा लिव्हर डॅमेज झालेला पाहायला मिळाला बरं का. लिव्हर त्याचा डॅमेज झाला होता, लिव्हर जो असतो की नाही तो डॅमेज झाला होता. आता लिव्हर डॅमेज झालेला बरं का, 3 वर्ष लग्नाला झालेली, 1.5 वर्षाची मुलगी, आणि त्याची बाई डॉक्टर बरं का, पत्नी त्याची डॉक्टर. ज्या दवाखान्यामध्ये त्यांनी दाखल केला त्या दवाखान्यातले डॉक्टर बोलायला लागले की त्याचा लिव्हर डॅमेज झालेला आहे, लिव्हर निकामी झालेला आहे, जर कोणी त्याला लिव्हर देईल. आता लिव्हर देण्याची क्रिया अशी असते, मलाही बरोबर माहिती नव्हतं. मी ज्या वेळेला डॉक्टरांना विचारलं त्यावेळेला, माझे मित्र डॉक्टर आहेत, त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला 30% लिव्हर देऊ शकतो बरं का आपला. आणि दिलेला लिव्हर काही महिने सांगितले त्यांनी, त्या महिन्यामध्ये कव्हर होतो, पुन्हा काही महिन्यामध्ये कव्हर होतो, जो देतोय त्याचा लिव्हर परत काही महिन्यांमध्ये तो कव्हर होतो. आता डॉक्टरांनी ज्या वेळेला सांगितलं की त्याला कोणी लिव्हर देत असेल तर बघा, म्हणजे काय होईल तर त्याला उदंड आयुष्य लाभेल, त्याचं आयुष्य वाढेल. आणि म्हणून मग एखादा मुलगा जर एखाद्या बापाच्या आधी जर जात असेल तर बापाला चांगलं वाटणार आहे का? चांगलं वाटेल? बाप कसाही जरी असेल बरं का, तरी सुद्धा तो ज्या वेळेला देवाच्या पुढे हात जोडून उभा राहतो ना, त्या वेळेला देवाकडे एकच प्रार्थना करतो, देवा मला किती दुःख झालं तरी चालेल, पण माझ्या मुलाबालांना सुखी ठेव. बरोबर आहे की नाही? आई जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभी राहते तेव्हा तेव्हा स्वतःसाठी काही मागते का? कधीच नाही ना. बाप जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभा राहतो त्यावेळेला स्वतःसाठी काही मागतो का? कधीच मागत नाही, कधीच नाही. आणि म्हणून मग बापाने विचार केला त्या मुलाच्या की ठीक आहे ना, 30% लिव्हर जर द्यायचा आणि तो जर काही महिन्यामध्ये जर कव्हर होत असेल तर आपण देऊ ना, नाही? म्हणून काय झाली, खरं तर त्या बापाची कॅपॅसिटी नव्हती तेवढा खर्च करण्याची बरं का. पण त्याने विचार केला, मुलगा जर राहिला, मुलगा जर असला तर आपण धन दौलत भरपूर कमवू शकतो, आणि आहे ती कोणासाठी आहे? त्याच्यासाठीच आहे ना, नाही? त्याच्यासाठीच आहे ना. आणि म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का, स्वतःचा 30% लिव्हर ट्रान्सफर केला, अर्थात तिकडे त्या मुलाला दिला. एक मोठी शस्त्रक्रिया झाली, जवळजवळ इथून अशी एवढ्यापर्यंत असं त्याचं ते फाडलेला, अगदी छातीपासून तर पोटापर्यंतचा भाग, पूर्ण असा पोटापर्यंतचा भाग असा फाडलेला, एवढी मोठी शस्त्रक्रिया. जवळजवळ त्याला 5 ते 6 महिने कुठल्याही प्रकारची हालचाल करायला सांगितली नव्हती त्या बापाला बरं का. ठीक आहे, आता त्याचा पार्ट दिला, लिव्हर दिला, त्याचं काय एवढं विशेष त्याला वाटलं नाही का, तर माझा मुलगा आता मला डोळ्यासमोर पाहायला मिळेल, त्याला उदंड आयुष्य लाभेल, याच्यात त्याला आनंद होता. माझी शस्त्रक्रिया झाली, मला एवढा चिरफार केली, माझं लिव्हर त्याला ट्रान्सफर केल्याचं दुःख काही नव्हतं. आनंद एकच होता की माझा मुलगा आज माझ्या डोळ्यासमोर असेल बरं का, तो आनंद होता त्याला. ज्या वेळेला दादा ते लिव्हर ट्रान्सफर केलं ना, त्यावेळेला काही दिवसामध्येच ते परत डॅमेज झालं बरं का. पुन्हा पल्स गोळा झाली त्या ठिकाणी, पुन्हा ती शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. आणि मग पुन्हा शेवटी त्याला ते त्रास जाणवायला लागल्यानंतर मग दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की दिलेलं लिव्हर जे होतं, जे आपण शस्त्रक्रिया केली ती शस्त्रक्रिया फेल गेली. पुन्हा एकदा जर कोणी लिव्हर देणार असेल, बरं ही पुराणातली गोष्ट नाही बरं का, ही पुराणातली गोष्ट नाही, ही सत्य हकीकत आपल्या बाजूला घडलेली गोष्ट आहे, आपल्या बाजूला बरं का, सत्य हकीकत.
आपला विषय काय आहे, आम्ही किती जरी एखाद्याचं आयुष्य वाढवायचं ठरवलं तरी सुद्धा ते आमच्या हातात नाही, बरं का. आता पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की पुन्हा जर कोणी लिव्हर देत असेल तर आपण पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करू आणि दादाला जेणेकरून कशा प्रकारे उदंड आयुष्य लाभेल त्यासाठी आपण प्रयत्न करू. 3 वर्ष फक्त झाली होती लग्नाला. बाई डॉक्टर, त्याची पत्नी, बरं का. त्या 3 वर्षामध्ये काय एवढा मोठा अनुभव घेतला असेल हो त्यांनी, काय त्या संसाराचं सुख जाणलं असेल, अनुभवलं असेल, बरं का. पण तरी सुद्धा त्या बाईने त्या पुरुषाला अर्थात तिच्या पतीला लिव्हर द्यायचं ठरवलं. तिची ही शस्त्रक्रिया झाली, मोठी शस्त्रक्रिया झाली आणि तिने 30% लिव्हर आपल्या पतीला ट्रान्सफर केलं, दिलं, बरं का. आतापर्यंत ह्या 2-3 शस्त्रक्रिया ज्या काही झाल्या जवळजवळ करोड रुपये खर्च झाला. बापाची कॅपॅसिटी नव्हती, बापाने जमीन विकली. कारण विचार काय केला, मुलगा असला तर परत जमीन घेऊ ना, मुलाला उदंड आयुष्य लाभलं तर हे सगळं पुन्हा साम्राज्य उभं करू आपण, बरं का. नातेवाईकांकडे, मित्रांकडे, सगळ्यांकडून थोडे पैसे गोळा केले, जमीन जागा विकली आणि त्या मुलाला पुन्हा एकदा मोठी शस्त्रक्रिया केली. ऐका, पुन्हा एकदा ते लिव्हर ट्रान्सफर केल्यानंतर अवघ्या 1 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये बापाचा ऑपरेशन झाला, मोठी शस्त्रक्रिया झाली, त्या पत्नीची मोठी शस्त्रक्रिया झाली. दोघांनाही सांगितलं 5-6 महिने, 6-7 महिने तरी तुम्ही कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाही. फक्त 1 ते 1.5 महिना तो बाळा घरी आला, सुखरूप राहिला. त्याच्यानंतर नखापासून केसापर्यंत असे पल्स गोळा झाले, साईड इफेक्ट झाला की पुन्हा कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करून तो वाचणार नव्हता. शेवटी 2 महिन्यानंतर त्याने जगाचा निरोप घेतला. सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे, बापाने प्रयत्न केला, बाईने प्रयत्न केला, बरं का. पैसा सगळा काही खर्च केला, पण शेवटी आयुष्य वाढवू शकत नाही. आयुष्य वाढवणं आपल्या हातात नाही, बरं का. आम्ही किती जरी प्रयत्न केले तरी शेवटी ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, एवढंच म्हणू शकतो. याच्या पलीकडे आमच्या हातात काहीही नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपला प्रेम आणि त्याच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आता आपण विचार करतोय की आईला वाटलं असेल, वडिलांना वाटलं असेल, आजोबांना, आजीला, काकांना, काही वृद्ध माणसं या परिवारामध्ये आहेत, सदगीर परिवारामध्ये आहेत, बरं का. देवाला प्रार्थना केली असेल ना, देव आमचं काय व्हायचंय अजून, आमच्या बाळाला ठेव, आमच्या बाळाला उदंड आयुष्य दे, आमचं आयुष्य त्याला लाभू दे, बरं का. पण तशा काही क्रिया नसतात, तशी काही गोष्ट नसते. प्रत्येकाला भगवंताने हे आयुष्य दिलेलं असतंय. त्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं याचा विचार आपण करून आणि त्या पद्धतीने आपण अंतरात्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत सत्याची ओळख घ्यायची आहे. अंतरात्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या देवाची ओळख घ्यायची आहे, त्या ब्रह्माची ओळख घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला जे संतांचं मार्गदर्शन आहे त्या संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, चालायचं आहे, बरं का. कारण इथे भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत त्या फुलाला जवळ केलं जातंय, त्या फुलाला आपलंसं केलं जातंय. एकदा सुगंध निघून गेला की त्याला लांब दूर टाकलं जातंय, त्याच्यावरचं प्रेम कमी होतंय. तसं जोपर्यंत अंतरात्मा आयुष्य आहे तोपर्यंत आम्ही सगळं काही कार्य करू शकतो. आयुष्य सरलं की काहीही करू शकत नाही. आता ते आयुष्य आम्हाला किती आहे हे तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. खऱ्या अर्थानं जाणं हे 100% सत्य आहे. एक दिवस आम्हाला जायचंच आहे, फक्त जायचा दिवस माहिती नाही. आहे का कोणाला माहिती? इथे बसलेल्यांपैकी जवळजवळ 80% लोकांना खरी जन्मतारीख माहिती असेल, बरोबर आहे की नाही, आणि 20% लोकांना खोटी. खोटी म्हणजे आता परवा 1 जून झाला की नाही, जागतिक जन्मदिन, बरोबर आहे. आता जन्मतारीख जरी माहिती असेल सगळ्यांना, खरी काय आणि खोटी काय, मृत्यूची तारीख मात्र खरीही माहिती नाही आणि खोटीही माहिती नाही. आहे का? मृत्यूची तारीख माहिती आपल्याला नाही. काय झालं माहितीये का, एक सत्पुरुषाकडे एक माणूस गेला, एक संत पुरुषाकडे एक माणूस गेला आणि त्या माणसाने त्या सत्पुरुषाला भेट घेतली, हात जोडून नमस्कार केला आणि सांगायला सुरुवात केली की नातेवाईकांपासून, माझे नातेवाईक बरोबर नाहीत, माझे नातलग बरोबर नाहीत, माझे आप्तेष्ट बरोबर नाहीत, सोयरे माझे बरोबर नाहीत, त्यांचं आमचं पटत नाही.
बाबा इकडे बसा, उन्हात नका बसू, इकडे सावलीमध्ये बसा पाहिजे तर, इकडे बसा या. तर त्याने सांगितलं की सोयरे माझे चांगले नाहीत, आपतेष्ट चांगले नाहीत, अशा प्रकारे त्याने सांगायला सुरुवात केली बरं का. त्याच्यानंतर मग तो मित्रांवर आला बरं का. तो मित्रांवर आला आणि मित्रांच्या बद्दल सांगायला लागला, माझे मित्र असे, माझे मित्र तसे, माझे मित्र अमुक, माझे मित्र तमुक, असं आहे तसं आहे, त्यांचं माझं पटत नाही. त्याच्यानंतर मग तो मित्रांवरून तो घरापर्यंत आला, कुटुंबापर्यंत आला, घरातल्यांपर्यंत आला. घर माझं खायला धावतंय, घर मला करमत नाही घरामध्ये, माझी घरातली जी माणसं आहेत ती कालपर्यंत प्रेम करायची माझ्यावर, आज मात्र प्रेम करत नाहीत, आज मात्र माझा तिरस्कार करतायत, माझा द्वेष करतायत, माझा मत्सर करतायत. काय करावं काही कळत नाही. त्या माणसाने त्या सत्पुरुषाला विचारलं बरं का, काय करावं काही कळत नाही, कसं राहावं कसं जगावं काही कळत नाही बरं का. आणि मग त्या सत्पुरुषाने सांगितलं त्या माणसाला की अरे म्हणे, असा काय विचार करतोयस तू, आणि तुला जास्त काही काळजी करायची गरज नाही, तुला काही जास्त काही असा विचार करायची गरज नाहीये म्हणे, नाहीतर येत्या 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे. काय सांगितलं, नाहीतरी येत्या 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे, 7 दिवसानंतर तुला जायचं आहे. त्यामुळे असं काही विशेष विचार करायची गरज नाही, मित्रांची किंवा नातेवाईकांची किंवा घरातल्यांची किंवा घराची काही विचार करायची गरज नाहीये, 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे. आणि एवढं माहिती झालं त्याला 7 दिवसामध्ये मृत्यू आहे बरं का. आता विचार करा त्याच्यामध्ये काय बदल झाला असेल, काय त्याने विचार केला असेल बरं का. कोणीही जरी झालं, तुम्हा आम्हाला कोणालाही जरी असं माहिती झालं की 7 दिवसामध्ये जायचं, तर आपण काय करू बरं. 7 दिवसामध्ये जायचं आहे, काही दिवसामध्ये आपल्याला कुठल्या दिवशी जायचं हे जर माहिती झालं तर आपण काय करू. त्या पद्धतीने त्याने काय केलं माहितीये का, त्या सत्पुरुषाच्या घरून निघाल्याबरोबर जेवढे नातेवाईक भेटतात, बोलला होता तो मरण पण तुमची पायरी चढणार नाही बरं का, पण जेवढे नातेवाईकांची घरं लागली ना तेवढ्यांच्या घरी तो गेला बरं का. तेवढ्यांशी चांगला बोलला, तेवढ्यांशी व्यवस्थित बोलला, त्याचा मानपान झाला चांगला बोलल्यामुळे बरं का. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ह्या मित्राकडे जा, त्या मित्राकडे जा, ह्या नातेवाईकाकडे जा, त्या नातेवाईकाकडे जा, जेवढ्यांशी भांडला होता, जेवढ्यांशी वादविवाद केला होता ना तेवढ्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटला. तो घरामध्ये अजिबात उचलापट नाही, घरामध्ये अजिबात कुठल्या प्रकारचं काहीच नाही, आनंदात अगदी राहिला. कुठल्याही प्रकारे वादविवाद होणारा असला तरी पण तो शांत राहायचा. रागीटपणाने राग येण्याची वेळ असली, क्रोध यायची वेळ असली तरी सुद्धा तो काय व्हायचा माहितीये का, शांत राहायचा. आणि कुठल्याही प्रकारे भांडण करत नव्हता, कोणाला ओरडत नव्हता, कोणाला काहीच नव्हता. कारण का, त्याच्या मनामध्ये विचार होता भांडण करून काय करायचंय, राग धरून काय करायचे, 7 दिवसात तर जायचे, 4 दिवसात तर जायचंय, 3 दिवसात तर जायचंय. अशा प्रकारे दिवस पुढे 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 गेले. आणि काय झालं, सगळ्यांशी व्यवस्थित राहायला लागल्यानंतर घरातल्यांचंही प्रेम वाढलं, मित्रांचंही प्रेम वाढलं, नातेवाईकांचंही प्रेम वाढलं बरं का. आणि त्यांनी त्याला फोन वगैरे करायला सुरुवात केली. कधी न फोन करणारे नातेवाईक फोन करायला लागले, कधी न फोन करणारे मित्र फोन करायला लागले, काळजी न घेणारे घरातले अधिक काळजी घ्यायला लागले. उलट अर्थी एवढा कसा काय परिणाम झाला, एवढा बदल कसा काय झाला म्हणून जास्त काळजी घ्यायला लागले बरं का. 7 दिवस निघून गेले, 8व्या दिवशी जगला, मेला नाही बरं का. आणि म्हणून तो 8व्या दिवशी देवपूजा करून कुठे गेला, त्या सत्पुरुषाला भेटायला गेला, हात जोडले. आणि मग सत्पुरुषाला विचारलं त्याने, म्हणे महाराज तुम्ही सांगितलेलं 7 दिवसामध्ये मृत्यू आहे, आज 8वा दिवस निघाला. महाराजांनी पहिला प्रश्न विचारला, दादा तू मागच्या वेळेला जेव्हा आला होता त्यावेळेला काय प्रश्न घेऊन आला होता. बोलतो असं झालं होतं, जगावं की मरावं. नातेवाईक माझे काही मला भाव देत नव्हते, मला विचारत नव्हते, मित्रमंडळी माझी सगळी वैरी होत चालली होती, भाव देत नव्हते, मला विचारत नव्हते. घरातले घर खायला धावायचं, घरातले मत्सर करायचे, तिरस्कार करायचे. काय विचार होता तुझा, जगावं की मरावं हा प्रश्न तुझा होता. आता मला सांग, ह्या 7 दिवसानंतर तुला काय वाटतंय. त्यावेळेला त्याने उत्तर दिलं, मरावं नाही जगावंसं वाटतंय. का, मी बदलल्यामुळे जग बदललं. तू स्वतः बदलल्यामुळे तुझे मित्र बदलले, तुझे नातेवाईक बदलले, तुझं घरदार बदललं, तुझं घरातले बदलले. जे घर तुला खायला धावायचं ना, आज त्याच घराची ओढ तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. का, तू स्वतः बदलल्यामुळे बरं का. आम्ही काय करतोय माहितीये का, आम्ही सगळं काही बदलतोय. आम्हाला सुख मिळावं म्हणून आम्ही आमचं राहणं बदलतोय, आमचं खाणं बदलतोय, आमचे कपडे बदलतोय, आमची घरं बदलतोय.
बऱ्याचशा गोष्टी आम्ही बदलतोय, पण आम्ही स्वतः मात्र बदलत नाहीत ना, म्हणून आम्हाला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. खऱ्या अर्थाने ते सुख समाधान मिळावं असं जर वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? आधी स्वतः बदललं पाहिजे. बदलायला सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. आणि म्हणून मग माऊली या ठिकाणी आपल्याला ओळख करून देतात की हे कुठपर्यंत घडतंय, केव्हा घडतंय? जोपर्यंत अंतरात्मा आपल्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत. एकदा अंतरात्मा निघून गेला की मग या देहाला किंमत राहते शून्य. शून्य किंमत राहते. कुठल्याही प्रकारे किंमत राहत नाही, कुठल्याही प्रकारे महत्व राहत नाही. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. कधीही मढ्याकडून कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व घडत नाही, कुठल्याही प्रकारे नाही. बरं का? आता जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, आयुष्य आपल्या हातात नाही किती असावं ते. बरं का? किती आयुष्य असावं हे आपल्या हातात नाही, पण ते आयुष्य कसं असावं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे ना, नाही का? कसं असावं ते आपल्या हातात आहे की नाही? किती जगावं हे आपल्या हातात आहे का? पण कसं जगावं ते आपल्या हातात आहे ना, नाही का? कसं जगावं ते आपल्या हातात आहे. मग कसं जगायचं याचा विचार आपण करायचा आहे. बरं का? आता ज्याप्रमाणे आपण एखाद्या वेळेला शहापूरच्या बाजारला गेलो की आपल्याला आवश्यक असतील त्याच गोष्टी आपण घेतो की नाही? की उगीच नुसताच खर्च करून येतो? आवश्यकता असेल त्याच गोष्टी आपण घेतो ना. आणि जे खरेदी करतो तेच आपल्या प्रवासामध्ये आपल्या पिशवीत असतंय. बरोबर आहे की नाही? मग तसंच ह्या जगामध्ये आम्ही बाजार करायला आलेलो आहोत. आपल्याला कशासाठी भगवंताने पाठवलंय? बाजार करायला पाठवलंय. कुठला बाजार करायला पाठवलंय ते ऐका. प्राणी पक्षी एवढे सगळे आहेत. 83,99,999 योनी आहेत. माणसासारखा एकतरी आहे का हो? एकतरी माणसासारखा आहे? माणूस हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. बरोबर आहे की नाही? उभ्या कण्याचा निर्माण केलेला आहे. बरोबर आहे? विशेष बुद्धी दिलेली आहे. कुठे जावं कुठे नाही जावं हे कोणाला कळतंय? माणसाला कळतंय ना. काय करावं काही नाही करावं हे कोणाला कळतंय? माणसाला कळतंय. काय खावं काही नाही खावं हे कोणाला कळतंय? माणसाला कळतंय. जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे. आम्हाला भूक लागल्यानंतर आम्ही सांगतो आई जेवायला वाढ. बाईला आवाज देतोय, ऐकलंस का? मला भूक लागली, जेवायला वाढ. पेंड्यांचा ढीग जरी पुढे पडला असेल ना आणि त्या बैलाला भूक लागली असेल तर तो बैल बोलू शकत नाही की मला एखादी बुड्डी टाक दादा, मला एखादा पेंडा टाक, भूक लागले मला. बोलेल? नाही बोलू शकत. वैखरी आम्हाला दिलेली आहे. परा, पश्चिंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाचा आम्हाला दिलेल्या आहेत, नरदेहाला दिलेली आहेत. मग आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे ना की सगळ्या प्राण्या पक्ष्यांपेक्षा वेगळा का? 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ना ते देवाचं कार्य, ती भक्ती, तो परमार्थ करण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. त्या देवाचं नामचिंतन करण्यासाठी आम्हाला भगवंताने नरदेह दिलेला आहे. बरोबर आहे की नाही? अखंड आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. आपल्याला किती जरी दुःख झालं असेल ना तरी सगळ्या दुःखातून मोकळं होण्याचं एकमेव साधन जर असेल तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामचिंतन. या कलियुगामध्ये तुमचा आमचा उद्धार जर तुम्हाला करून घ्यायचा असेल ना तर आपण अखंड काय केलं पाहिजे? एक वेळ तुम्ही देवाला अगरबत्ती नाही लावली तरी चालेल, देवाला दिवा नाही लावला तरी चालेल, पण देवाला विसरू नका. देवाचं विस्मरण होता कामा नये. अखंड देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. अखंड देवाचं आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. बरं का? आपल्या तेलाच्या दिव्याला आणि तुपाच्या दिव्याला देव भुकेलेला आहे का? हे आवडतंय का देवाला? आपली श्रद्धा आहे, आपली निष्ठा आहे, आपला भाव आहे, आपण ते केलं पाहिजे. पण त्याच्यानेच देवाची कृपा आमच्यावर होईल असा जर आपल्याला वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे. खूप सुगंधी अगरबत्ती लावली म्हटल्यानंतर देवाची कृपा आमच्यावर लवकर होईल असं जर वाटत असेल तर तो आमचा भ्रम आहे. बरोबर आहे की नाही? त्या देवाची कृपा आमच्यावर व्हावी असं वाटत असेल तर आम्ही अखंड त्या देवाचं काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बरं का? जनाबाईला आपण ऐकतोय की नाही नेहमी? कीर्तनातून, प्रवचनातून जनाबाई ऐकतोय की नाही आपण? बऱ्याचशा महिलांनी ऐकले असेल जनाबाई. ऐकलंय का? जनाबाई ऐकले आपण? मागच्या मावशीचं नाव काय बरं? त्या जनाबाई का काय? जनाबाई माहिती आहे का आपल्याला? ऐकलंय ना आपण? नाही का? ते जनाबाई काय करायची माहितीये का? प्रत्येक काम करताना भगवंताचं नामस्मरण करायची. काय करायची? प्रत्येक काम करताना भगवंताचं नामस्मरण करायची. त्या जनाबाईच्या ओव्या, त्या जनाबाईचे अभंग, बरं का? आणि
त्या जनाबाईची रचना ज्या वेळेला कबीर महाराजांनी बघितली, ऐकली बरं का, त्यावेळेला कबीर महाराजांना वाटलं एकदा तरी आपण ह्या जनाबाईचं दर्शन घेतलं पाहिजे, एकदा तरी ह्या जनाबाईला आपण भेटलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? माणसाला कुठल्या माणसाची ओढ लागते? वाईट विचाराच्या माणसाची ओढ लागते. एखादा वाईट विचाराचा नातेवाईक आहे, तो परत परत आपल्या घरी यावा असं वाटतंय आपल्याला? नाही ना. उलट नाही येईल तर बरं आहे, नाही का? इकडचं तिकडं तिकडचं इकडं करणारा जर एखादा नातेवाईक असेल तर त्याची ओढ लागते आपल्याला? नाही लागत ना. उलट अर्थी तो नाही येईल तर बरं आहे असं वाटतंय. आणि अशांपासून आपण वेगळंच राहिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला चांगलं जगायचं आहे, चांगलं वागायचं आहे, घ्या ना खुर्च्या, घ्या ना. ज्यांना त्रास होत असेल त्यांनी खुर्च्या घ्या. ज्या माणसांमुळे आपल्याला त्रास होतो त्या माणसांच्या जोडीला आपण बसावं का? जी वाईट विचाराची माणसं आहेत त्या माणसांच्या जोडीला आपण बसावं का? नाही ना. आता ह्या वेळेला आपण काय बोलतो बरं? हा कुठली सीझन? आगोड बोलतात ना, आगोड बोलतात ना, बरोबर का? तुमच्याकडे काय म्हणतात बरं? आगोडच म्हणतात का? बरं, ह्या वेळेला आपण काय करतो? सामान सुमान जरा भरतोय की नाही, नाही का? महिला काय करतात तर एक 4-6 महिने पुरतील असे पापड, तुड्डया, खारोड्या, कोंडोऱ्या, काय बोलतात त्याला? बरोबर ना? मी बोलतोय ते बरोबर आहे ना? समजते ना आपल्याला? ते करतात ना, नाही का? आता ज्या फक्त लग्नाच खात बसल्या त्यांचं राहिलं सगळं करायचं. कारण पाऊस काय आता आधी मध्ये येईल असं वाटलं होतं कोणाला? नाही ना. बरं, मग आता बघा, आगोटी आपण काय करतो माहितीये का? सगळ्यात महत्वाचा, सगळ्या सामानातला महत्वाचा विषय म्हणजे कांदे. बरोबर की नाही? कांदे आपण साठवून ठेवतो. साठवले का? बरं, ते कांद्यांची गोण ज्या वेळेला आम्ही घरी आणतोय ना, त्यावेळेला कांद्यांची गोण जेव्हा आम्ही घरी आणतोय त्यावेळेला पहिले काय करतो? ती गोण 10 दिवस तशीच ठेवतो का? समजतंय का? ज्या वेळेला आपण घरी कांदे आणतो त्यावेळेला कांद्यांची गोण घरी आणल्यानंतर तशीच ठेवतो का आपण? एखाद महिना तरी आणल्याबरोबर पहिले काय करतो? आणल्याबरोबर ती गोण पहिले मोकळी करतो आणि मोकळी केल्यानंतर पहिले त्या गोणीतले कुठले कांदे आपण बाजूला करतो? नासके कांदे. किती असतात बरं? 2-4, फार फार 10. बरोबर आहे की नाही? पण आपल्याला माहिती आहे हे जर बाजूला केले नाहीत तर यांच्यामध्ये किती पॉवर आहे? सगळी गोण नासवायची, सगळी गोण खराब करायची पॉवर आहे. बरोबर आहे की नाही? नासक्यांमध्ये तेवढी पॉवर असते. समजतंय ना? नासके जास्त कामाचे नाहीत. ते 2-4 जरी असले तरी पण अख्खा रामायण घडवतात. बरोबर आहे की नाही? अख्खा महाभारत घडवतात. नासके जास्त नाहीत, 2-4च. बरोबर आहे की नाही? मंथरा एकच ना, पण कैकई जाऊन बसली, कैकई जवळ जाऊन बसली, नाही का? उलट सुलट सांगितलं, काय 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 सांगायचं ते, आणि मग कैकईने गोंधळ घातला. आता गोंधळ घालताना कैकई दिसली, पण खरी गोंधळी कोण होती? मंथरा. बरं का? ज्याप्रमाणे आपण ते नासके कांदे फेकून देतोय की नाही का, तर गोड नासू नये, बाकीचे कांद्यांना काही कुठल्याही प्रकारे झळ लागू नये, नासू नयेत म्हणून, ते खराब होऊ नयेत म्हणून, तसं आपल्या आयुष्यातले नासके कांदे आपल्याला फेकता आले पाहिजेत. काय समजतंय? आपल्या आयुष्यातले नासके कांदे आपल्याला फेकता आले ना की आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात वाईटाच्या संगतीला बसू नका, बरं का? वाईट विचाराच्या माणसाच्या जोडीला बसू नका. तुमचं जीवन सुंदर होईल, तुमचं आयुष्य सुंदर होईल. आता ऐका, कबीर महाराजांनी ज्या वेळेला जनाबाई विषयी ऐकलं, चांगल्या माणसाची ओढ अंतःकरणामध्ये लागतेच. चांगल्या विचाराच्या माणसाची कधी भेट होते असं आपल्याला वाटतंय? तसं कबीर महाराजांना वाटलं की ज्या जनाईच्या ओव्या एवढ्या सुंदर आहेत, रचना एवढी सुंदर आहे, अभंग एवढे सुंदर आहेत, नाही का, त्या जनाबाईचं एकदा तरी दर्शन व्हावं, त्या जनाबाईला एकदा तरी भेटावं. आणि म्हणून कबीर महाराज कुठे गेले? पंढरपूर क्षेत्री गेले जनाबाईला भेटायला. बरं का? पंढरपूर क्षेत्री गेले आणि पंढरपूर क्षेत्री गेल्यानंतर तिथे विचारलं, मला जनाबाईला भेटायचं आहे. मग त्यावेळेला त्यांना सांगितलं की गोपाळपुरामध्ये जनाबाई आहे, नामदेवाच्या घरी काम करते. बरं का? आणि मग तिथे गेल्यानंतर कबीर महाराजांनी विचारलं, मला जनाबाईला भेटायचंय. मग तेव्हा तिथे असलेल्या माणसांनी सांगितलं, अमक्या अमक्या ठिकाणी शेणी तापायचं काम चालू आहे, शेणी गोवऱ्या थापायचं काम चालू आहे. बरं का? त्या ठिकाणी तुम्हाला जनाबाई भेटेल. त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या मार्गामध्ये कबीर महाराज निघाले. पण ज्या वेळेला त्या मार्गात अर्ध्यावर गेले ना, त्यावेळेला अर्ध्यावर गेल्यानंतर त्यावेळेला बरं का त्यांना भांडणाचा आवाज यायला लागला कबीर महाराजांना.
आलं का लक्षात? भांडणाचा आवाज यायला लागला. झालं कबीर महाराज ज्या वेळेला त्या दिशेने जायला निघाले त्यावेळेला अर्ध्या रस्त्यावर गेल्यानंतर त्यांना काय झालं, भांडणाचा आवाज यायला लागला आणि 2 महिला भांडत होत्या. बायांचं भांडण कधी ऐकलंय तुम्ही? महिलांचं भांडण ऐकलंय कधी? नाही. त्यांना स्पीकर लावायची गरज लागत नाही, बरोबर आहे की नाही? आपोआप माहिती होतो सगळीकडे, नाही का, बायांचं भांडण. आता काय झालं, महिलांचे भांडण ऐकायला यायला लागल्यानंतर कबीर महाराज बोलतात ह्या दिशेने आपण चालून नेमका बायांच्या भांडणाचं ऐकायला येतो. पण तरी पण त्यांनी विचार केला, जाऊ दे, असू दे, त्या भांडण्यात आपल्याला त्याच्याची काय गरज आहे, आपण तिथे जाऊन जनाबाईला भेटायचं, निघायचं, बरं का. आता ज्या वेळेला कबीर महाराज तिथे गेले त्यावेळेला 2च बाया होत्या तिथे, महिला 2च तिथे. आणि 2च महिला असल्यानंतर तिथे कबीर महाराजांनी त्यांना हात जोडला आणि विचारलं, मला जनाबाईला भेटायचं आहे, मला जनाबाई मिळेल का? बरं का, काय 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 विचारलं त्यांनी, मला जनाबाईला भेटायचं आहे, मला जनाबाईचं दर्शन होईल का, जनाबाईला भेटता येईल का? त्यावेळेला काय झालं माहितीये का, तिथे जी जनाबाईशी भांडत होती ना, जी बाई जनाबाईशी भांडत होती ना, ती बाई बोलायला लागली, ओ बाबा, तुम्हाला कोणाला जनीला भेटायचंय? ही बघा जनी म्हणे माझ्याशी जी भांडते ना, बरं का.